नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. धाराशिव जिल्ह्यात महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर. जिल्हा परिषदच्या कार्यक्रमातून खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार तानाजी सावंत यांना वगळण्यात आलंय. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो नाही. काही स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचे फोटोही गायब. पदाधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर नाही. राजकीय चर्चांना उधाण. CJPच्या आंदोलनादरम्यान 20 जुलैला घडलेल्या घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी उत्तरदायित्व स्वीकारावं. प्रियंका गांधी यांची मागणी. नाशिकमध्ये 3 तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. नागरिकांना आव्हान आहे, कोणतीही चिंता करू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी रेल्वे स्थानकावर मंगळुरू एक्सप्रेसचे स्वागत. कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि नागरिकांकडून एक्सप्रेसचे जल्लोषात स्वागत. सिंधुदुर्गमध्ये पहाटेपासून जोरदार पावसाची बॅटिंग सुरू. मागील 24 तासात दोडामार्ग, वेंगुर्ला आणि कणकवली तालुक्यात सर्वाधिक पाऊस. जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. सिंधुदुर्गमध्ये मुंबई गोवा महामार्गावरून जाणाऱ्या टुरिस्ट कारच्या बोनेटमध्ये आढळला साप. दिवाकर बांबर्डेकर यांनी सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं. हिमायतनगर भोकर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 2 दुचाकींना धडक. अपघातात 2 जण गंभीर जखमी. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू. जळगावमध्ये चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. 7 किलो गांजा जप्त. 3 संशयित आरोपींना अटक. 6 लाखांचा मुद्देमाल जप्त. वाशिम मधील जवळुका रेल्वे हद्दीत धक्कादायक घटना. रेल्वेतून पडून एका प्रवाशाचा मृत्यू. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसून पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात विष प्राशन करून 49 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या. कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. मावळमध्ये दमदार पावसामुळे भात लागवडीला वेग. यंदा चांगल्या भात उत्पादनाची आशा असल्याने बळीराजा आनंदात. बालगंजच्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचल्याने टोमॅटोचे नुकसान. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवल्याने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी. बीडच्या टाकळी येथील विलास घुले खून प्रकरणाला नवं वळण. रमेश घुलेला जीवे मारण्याची धमकी देत सौरभ सोनवणेंचं नाव मागे घेण्यासाठी दबाव. या प्रकरणी 2 अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल. भिवंडीत 3 पर्यटकांचे जीव वाचवणारे रब्बानी शेख आणि परशुराम पोकळा ठरले देवदूत. हनुमान धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या 5 जणांपैकी 3 जणांना वाचवण्यात यश. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.